थोड्या वेळापूर्वी सर्व महायुतीच्या आमदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधलेला आहे। आपल्यासोबत आमदार म्हात्रे सर आहेत। म्हात्रेजी, ज्ञानेश्वर म्हात्रेजी, खरं तर कशा पद्धतीने संवाद झाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदारांना काय संबोधित केलं, काही सूचना वगैरे केलेल्या आहेत का या सगळ्या बैठकीत? आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा दौरा होता आणि जेवणाचं त्या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि जेवणाच्या आयोजनाबरोबर फक्त त्यांची चर्चा होती की कशा पद्धतीमध्ये चांगलं काम केलं पाहिजे, माणसाने स्वतःच्या आरोग्याकडचं लक्ष दिलं पाहिजे, फॅमिलीकडे लक्ष दिलं पाहिजे, कार्यकर्त्यांकडे लक्ष दिलं पाहिजे। अशा चांगल्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या आहेत ज्या आम्हा सगळ्यांना अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि उपयुक्त आहेत। याच्या पलीकडे दुसरी कोणतीही चर्चा झालेली नाही। राजकारणातले एवढे सगळे दिग्गज एकत्र भेटलेत, त्या दिग्गजांचे दिग्गज अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत जे आता सर्वोच्च पदावरती आहेत देशाच्या, तर त्या देशाच्या सर्वोच्च पदावरती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं काही वेगळ्या काही संदेश राजकारणाकरता तुम्हाला सांगण्यात आला का? राजकीय पद्धत कशी वाटचाल पुढे करावी? नाही, तसं काही सांगितलं गेलं नाही आहे। त्यांनी आपल्याला यशस्वी व्हायचं असेल ते कसे यशस्वी झालेले आहेत त्याची काही उदाहरणं दिली आणि तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल, भविष्यामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं असेल तर काय केलं पाहिजे यावर त्यांनी चांगला आशीर्वाद पण आम्हाला मार्गदर्शन केलं आहे। परंतु त्या व्यतिरिक्त काही कौटुंबिक चर्चा वगैरे काही 1 to 1 भेटले की आमदारांना कशा पद्धतीने भेटले काय? त्यांनी आम्हाला 1 to 1 चर्चा केलेली नाही, त्यांनी मार्गदर्शन केलं आम्हाला की आपण काय केलं पाहिजे, कशा पद्धतीमध्ये काम केलं पाहिजे आणि कसं स्वतःची तब्येत वगैरे सांभाळली पाहिजे। म्हणजे त्यांच्या यशाचं त्यांनी जे ते आजपर्यंत सक्सेसफुल झाले आहेत तसेच सक्सेसफुल आपण कसे होऊ शकता यावर अत्यंत चांगलं मार्गदर्शन। बाकी काय राजकीय चर्चा? आमदारांनी मोदींसोबत चर्चा केली का? पंतप्रधानांसोबत पंतप्रधानांनी केली तर आमदारांनी काही प्रश्न उपस्थित केले, काही त्यांच्याशी संवाद साधला का? आमदारांनी एकच प्रश्न केला की तुम्ही एवढे ताजेतवाने कसे राहता, याच्या पाठीमागची गुरुकिल्ली काय आहे, एवढंच फक्त विचारलं, बाकी काय नाही। त्यावर त्यांनी मार्गदर्शन केलं, कारण सगळ्यांना एवढ्यांना बोलायला संधी दिली असती तर कार्यक्रम जास्त वेळ चालू शकला असता। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे जे आमदार आहेत विधान परिषदेचे, त्यांचं म्हणणं आहे की कोणतीही राजकीय चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्यासोबत केली नाही, परंतु आम्हाला आमच्याशी कौटुंबिक, त्याचसोबत आरोग्याच्या संदर्भात, यशस्वी होण्याच्या संदर्भात अशा अनेक विषयांवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्याशी गप्पा किंवा मार्गदर्शन चर्चा केली, परंतु इतरही कोणत्याही राजकीय गोष्टींवरती कोणतीही आमची चर्चा झालेली नाही असं मत जे आहे ते आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आपल्याशी बोलताना केलं। व्हिडिओ सिद्धेश नाईक, अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।